आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे उसळ. साबुदाण्याचं उसळ किंवा कोणी साबुदाणा म्हणतं किंवा कोणी साबुदाण्याची खिचडी म्हणतं. तर मी रात्री हे भिजवत ठेवलेलं होतं. तर बघा, सकाळी जसं आपण भाताला पाणी ठेवतो तशा पद्धतीनं शिजवण्यासाठी भात जसा ठेवतो पाणी, तेवढं वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे. रात्रभर ठेवून द्यायचं आहे तसंच. आणि त्यानंतर सकाळी उठून पाहिल्याच्या नंतर पूर्ण पाणी वसून घेतं साबुदाणा आणि पूर्ण व्यवस्थित मऊ होतो. त्यानंतर एक मोठं बटाटे घेतलेलं आहे मी. वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच उसळ करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि मी उपवासासाठी करत आहे, उपवासासाठी नाही, असंही तुम्ही करू शकता. खूप जणांना उसळ खूप आवडतं. ऑइल टाकलेलं आहे, व्यवस्थित कढू द्या. आणि त्यानंतर जसं चिप्स आपण करतो त्या पद्धतीनं असे छोटे छोटे चकते करून घ्यायचे आहेत, ज्यामुळं ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतील, थोडे क्रंची होतील आणि कलर पण थोडा आपल्याला ब्राऊन कलर करायचा आहे तेलामध्ये. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला पतले पतले करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे नाही आहे, डीप फ्राय करायचं नाही आहे, तर फक्त आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडे मऊ करायचे आहेत, थोडा ब्राऊन कलर आणि थोडे क्रिस्पी करायचे आहेत. नक्कीच अशा पद्धतीनं करून घ्या. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल आणि नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. हे बघा, आपण टाकलेले आहोत हे चिप्स. तर खालच्या साईडला हे चिटकू नयेत म्हणून सुरुवातीला टाकल्याच्या नंतर 3-4 सेकंदाच्या नंतर आपल्याला असं खालच्या साईडनी वरती करून घ्यायचे आहे. जसं मी करत आहे, जसं मी तुम्हाला दाखवत आहे, अशा पद्धतीनं. हे बघा, खालच्या साईडला चिटकलेलं आहे खाली, तर ते आपल्याला काढायचं आहे. असं आपल्याला 3 ते 4 वेळेस करायचं आहे, नाहीतर खालच्या साईडचं जे चिटकलेलं असतं ते करपून जातं आणि कडू होतं. तर आपल्याला सेंदे मीठ टाकायचं आहे, जे आपण उपवासासाठी खातो ते. आणि जर तुम्हाला उपवासासाठी करायचं नसेल तर इथं तुम्ही मीठ टाकलं तरी चालेल. मीठ किंवा सेंदे मीठ जे तुम्ही उपवासासाठी टाकले किंवा मीठ टाकलं असेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्या, सगळीकडे लागलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला 5-6 सेकंदासाठी झाकून ठेवायचं आहे. बघा, साबुदाणा व्यवस्थित फुललेला आहे. त्यानंतर यामध्ये पण आपल्याला सेंदे मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही साधं मीठही टाकू शकता, जर उपवासासाठी करत नसाल तर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथं तुम्ही थोडं खाऊन पण पाहू शकता. जसं की आपण खिचडी करण्याच्या आधी फोडणी देतो आणि फोडणीमध्ये थोडंसं मीठ आपल्याला जास्त लागलं म्हणजे खिचडी परफेक्ट होईल. तशा पद्धतीनं आपल्याला ते खाऊन पाहायचे आणि थोडंसं मीठसर बनवायचं आहे. त्यानंतर बघा, झाकण काढलेलं आहे. थोडेफार ब्राऊन कलरचे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि छान शिजून पण झालेले आहेत, जसे आपल्याला पाहिजेत तसे. चला, त्यानंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. 2-3 वेळेस परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खाली चिटकलेले असतील तर तेही काढून घ्यायचे आहेत. थोडंसं वाफू देत आहे मी. परत थोडं सेंदे मीठ टाकलेलं आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला सांगितलेलंच आहे, थोडंसं साबुदाणा खाऊन पहा, व्यवस्थित मीठ
पडलं पाहिजे, कारण नंतर आपण यामध्ये मीठ टाकणार नाही आहेत, डायरेक्ट आताच टाकलेलं आहे. चला तर आपण पाहूयात. अगदी परफेक्ट झालेले आहेत चिप्स. परत एकदा परतून घेऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लाईक, शेअर, कमेंट तर कराच आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज, युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, थोडा आपण प्रेस करून पाहूयात. छान शिजलेले आहेत. आपल्याला इथे शेंगदाणे भरपूर घ्यायचे आहेत. आवडत नसतील तर तुम्ही कमी घ्या, पण जर व्यवस्थित क्वांटिटी घेतलात तर खूप छान उसळ लागेल. खरपूस असे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. बघा, छान भाजून झालेले आहेत. काढून घेऊयात. त्यानंतर चला, मिक्सरमध्ये मी बारीक केलेला आहे. तर आपल्याला एकदम बारीक कूट करायचं नाहीये, थोडे ओबडधोबडच मिक्सरमध्ये कूट करून घ्यायचे आहेत. हे बघा, एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तुम्हाला जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता. मी तेवढं जास्त तिखट करणार नाही आहे, तर एका मिरचीचे 2-2 तुकडे केलेले आहेत मी. आणि ते आपण तळवून घेणार आहोत. वरती झाकण ठेवलेलं आहे उडू नये म्हणून. हे बघा, ओबडधोबड कूट पण केलेलं आहे. असं कूट कसं करायचं? मिक्सर चालू करायचं, बटन बंद करायचं, चालू बंद, चालू बंद, असं करत करत आपल्याला हे ओबडधोबड कूट करून घ्यायचं आहे. कंटिन्यू जर तुम्ही चालू ठेवलात तर ते पूर्ण कूट होऊन जाईल. परत आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण मीठ टाकून घेतले किंवा सेंदे मीठ टाकून घेतले आणि त्यानंतर मिक्स करून घेतले. त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि परत मिक्स करून घेतलेलं आहे. परत याचमध्ये आपण जे आपण तयार केलेले चिप्स आहेत ते पण टाकलेले आहेत आणि हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. चला, त्यानंतर इथं आपण जे फोडणी तयार केलेली होती, मिरच्या टाकलेल्या होत्या तिखट, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऑइल वापरू शकता. आणि त्यानंतर जे आपण मिक्स केलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून टाकायचे. हे मी पूर्ण आधी मिक्स यासाठी केले की जेव्हा आपण फोडणी देतो त्यावेळेस जर मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही. एखाद्या साईडला मीठ जास्त लागतं, एखाद्या साईडला जास्त मीठ लागत नाही. तर त्यामुळं अशा पद्धतीनं केलात तर सगळीकडं तेल लागेल, मीठ लागेल आणि खूप मस्त स्मेल पण येत आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते. नक्कीच अशा पद्धतीने करून बघा. मस्त खा, मस्त राहा, मस्त एन्जॉय करा आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.